जोशी, दिग्दर्शक कौस्तुभ गोडबोले, प्रकाश योजना अभिप्राय कामथे, नेपथ्य सर्व कलाकार, संगीत सुजीत सोमण, विराग्य प्रस्तुत शॅडो. हे काम झालंय. तुम्ही म्हटलं होतं फक्त घाबरव, आपण डायरेक्ट बोट तोडून आणली आहेत. वा डीडी वा, याला दिवसाची सुरुवात तर भारी झाली. अजून कोणाला बोलवलंय? ती अगरवालची कोटीची बॅग ती परवा येणार आहे. बर. आणि मंत्री साहेब गुरुवारी भेटणार आहे. बर. अजून ती 3 कोटीची पार्टी बोलवलंय दुपारी. लय एवढत होता, म्हंटल जरा ये आपल्या दरबारात. आणि आता येणार आहेत ते सप काळे गुरुजी. हरिओम. हरिओम संग्राम. बस. काय झालं कामाचं? भाई ते 50 पेटीत होणार नाही. कमीत कमी 1 खोका पाहिजे मला. ए दिले खोका. काम व्हायला पाहिजे, कळलं का? काय डॅडी? अरे मास्तर, वेलकम वेलकम वेलकम. या 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 डॅडी. अरे मास्तर काय म्हणतो त्यांना? अरे प्रोफेसर आहेत ते. फार फार तर गुरुजी म्हणतो. गुरुजी. झालं का? झालं काम झालं. पाहिजे ना जमीन कॉलेजासाठी. भाई जमीन तर हवी आहे, खूप गरज आहे मला. पण तुम्ही जी रक्कम सांगताय ती खूप जास्त आहे. हे मास्तुरडे, या दरबारात कमी जास्त काय नसतं, कळलं का? हे बघ भाई, मी इथे चर्चा करायला आलो नाहीये. मला एवढी रक्कम देणे शक्यच नाहीये. घ्यायची असेल तर 2 कोटी घे आणि विषय संपव, नाहीतर मी चाललो इथून. मला मंत्री सुद्धा ओळखतात, कळलं का? धमकी? तुमच्या दोघांचं काय करायचं ते मी चांगलं बघून घेईन, पण मला माझे मार्ग आहेत. मास्तर मास्तर मास्तुरडे, अरे माझ्या बापाच्या वयापासून ओळखतो मी तुम्हाला. स्वतःच्या वयाचा विचार कर की. अरे ते शुगर बीपी काय आहे का नाही? कशाला तन करतो एवढी? बोलू ना आपण शांतपणे. शांतपणे बोलू. बस 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 शांतपणे बोलू. चल. काय डॅडी? बोलायचं? बोलूया की. काय मास्तर, लय बोलायला लागले तुम्ही. काय मंत्री आणि धमकी? भाईला धमकी? पाहिजे ना जमीन? आपल्या कॉलेजासाठी जमीन पाहिजे की नको? मास्तर कोणता विषय शिकवतो तुम्ही मास्तर? बोला की मास्तर. प्रोफेसर 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 प्रोफेसर. मास्तर शाळा सुटली आणि पाठी फुटली.
काय नाव रे याचं? सोनावणे भाई सोनावणे. बघ सोनवणे, हा भाई, कसं करायचं? तुम्ही म्हणता तसं करू ना भाई आपण. हा? अरे पण 3.5 कोटी डोनेशन मधनं कसे जमणार आहेत? काय भाई टेन्शन घेताय? हा? असल्या कामांसाठी ना सरकारच्या योजना पडलेल्या आहेत. त्याच्यातलीच एक योजना म्हणजे अनाथ बालक योजना. बर. ती आता मंजूर व्हायच्या प्रोसेस मध्येच आहे. हा? ती एकदा मंजूर झाली ना आपल्याला सरकारकडनं लई फंड मिळणार आहे हो. होय. भाई मी तुम्हाला म्हणून सांगतोय, हा. माझ्या अमेरिकेत लई ओळखी आहेत. आणि त्या अमेरिकेतली ती श्रीमंत म्हातारी असतात ना, हा. ती असल्या कार्यक्रमाला ना 2 मिनिटात डोनेशन द्यायला तयार होते. झालं ना भाई, त्या सरकारकडून मिळणारा फंड आणि त्या अमेरिकेतल्या म्हाताऱ्यांचं डोनेशन हा. याच्यातनं मी तुम्हाला 50 लाख दिले म्हणजे माझं काम झालं. हा. बाई, एक सांगू का, हा. आपल्याकडे लई पैसे उरतात. साधारण 3-3.25 कोटी. हा? आईच्या सोनावण्या तुझ्या. हा म्हणजे अशी मजा आहे होय. आम्हाला 50 लाख आणि तुला 3 कोटी. आईला आता धंदा भाई आहे. सोनावणे लईच बेन आहे. हा? नाही तर काय? मी काय म्हणतो, हा. आपणच काढू की अनाथ आश्रम. हा भाई, चेष्टा करता गरीबाची. चालतंय डीडी, आपणच काढू की अनाथ आश्रम. फक्त सेक्रेटरी बदलून टाक. हा? काय? अहो, हे करेक्ट आहे. भाई, तसं नाही भाई. सेक्रेटरी सोनावणे. भाई, सोनावणे 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 सेक्रेटरी सोनावणे 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 सोनावणे. काय ना, हा? गेले 3 महिन्याचे पैसे नाही आले तुझे. हा? काय बोलायचं भाई, धंदा नाही राहिला आधी सारखा. काहीच धंदा नाही बघा. बघा आता काहीतरी तुम्हीच. अरे 1.5 लाख रुपये ठरवून दिले होते महिन्याचे, फक्त 1.5 लाख. तेवढे पण जमत नाहीत का? हा? आणि बघितली होती की तुझ्या रेस्टॉरंटात गर्दी. हा? काय इन्स्पेक्टर बघितली होती की नाही? मी पण होतो की परवा तिथं. हा सांगतो. पण भाई, हा. काय म्हणतो, नाही जमणार हो यावेळेस. आणि कसं आहे तर कोटींमधले तुम्ही भाई, 1.5 लाखांनी काय होणार आहे? अरे ज्यानं मोजली नाही प्रत्येक पावली त्याच्या नशिबाची गाडी झोपली. आणि लाख असू देत ना तर करोड, आपली मजा तर त्यातच आहे. हा? भाई, हा. मी काय म्हणतो, नाही जमणार यावेळेस. मोकळा करा मला यातून. मोकळा करा. कसा? हा? नाही म्हणजे भाई, नाहीच जमणार, स्पष्टच सांगतो. अण्णा, कॉफी पितो का? नको भाई, येतो मी. अरे पी ना बाबा, कॉफी तर प्यायलाच लागेल. काय डीडी? कॉफी तर प्यायलाच लागणार अण्णा. हा? बाप्पा, कॉफी आण रे. अण्णा, कॉफी.
हरिओम. हरिओम संग्राम हरिओम. काय झालं का मॅटर सेटल? बाई आता फार काळ तग धरणं शक्य नाहीये. हा? मला वरनं प्रेशर आहे. काही ना काहीतरी करावं लागेल. काय करायचंय तुला? स्पष्टच सांगतो, मला ऑर्डर आहे वरनं कसली? एन्काउंटरची. हा? तुमच्या. हे शक्य नाही म्हणावं. का? मग तुला पैसे कसले देतो रे? ऐ, गपगुमान मॅनेज करायचं. पण मला वरनं ऑर्डर आहे ना आता. माझ्या जॉबवर आले. हे भुसणाऱ्या गळ्यात दगड घालून खडक वाचल्यात फेकील. आणि पैसे कसले घेतो रे तू? हा, गवत उपटायचे घेतो का? ते तू नको शिकू मला. मी काय करायचं? अरे लाव हो. देतो. पण भाई दे दे. अरे यांच्या हातात काय नाही बाबा. अरे पण थांब ना. पण यातनं काहीतरी मार्ग तर आता काढायलाच हवाय. मलाच काहीतरी करायला लागेल. आजची पार्टी झाली की अंडरग्राऊंड. अरे भाई 50-60 कोटी जमलेत. पुरतील तेवढे. बाकीचं बघू पुढच्या पुढं. हरिओम. आज काय काम काढलं? वहिनी बाई नसल्यापासून सगळं सांभाळून घेतोय. मला पण पोट आहे. काही ना काहीतरी करावं लागेल. अरे पण पैसे नाहीयेत माझ्याकडे. आणि तुझ्या मागण्या तर वाढतच चालल्यात. बाकी सगळं जाऊ दे, पण ह्या महिन्याचे 5 लाख तरी मी कुठनं देणार आहे? कुठून देणार? वहिनी मला चांगलं माहितीये की भाई माग 50 कोटी रुपये ठेवून गेलाय. आणि मला जर का माझे पैसे नाही मिळाले ना, तुमचं जगणं मुश्किल करेन मी. एवढ्या केसेस लावेन ना, आयुष्यभर जेलमध्ये सडत राहाल. आयुष्यभर. कळलं का? थोडा वेळ दे, मी करते काहीतरी. करा. बघा लवकर. जाऊ रे बाळा. आई हे काका अशी का वागतात? याला कारणीभूत तुझे बाबाच आहेत. आणि आता तुझ्या बाबांनी जे करून ठेवलंय ना, ते आपल्याला निस्तरायचं. पण तू अजिबात काळजी करू नको. तो देव बाप्पा आहे ना आपल्या पाठीशी. आई शाळेत मला सगळी मुलं चिडत आणि म्हणतात की तुझे बाबा गुंड आहे. मान्य आहे ग राणी, पण तुझी आई हेच चित्र बदलण्याचा प्रयत्न करतेय ग. तुला विश्वास आहे ना माझ्यावर? आपण सगळं ठीक करू. तू कोण आहेस माझा? स्ट्रॉंग वागू पायस तू हो ना? चल आता जेवून घेणार का? चला पळा, आईला पण काम आहेत ना. हॅलो. हॅलो. हा, तो इन्स्पेक्टर येऊन गेला आता. कसं आहे ना, आता सगळ्यांना वाटतंय मी एकटी पडलीये, त्यामुळे कोल्ह्यासारखे चाल करून येत आहेत सगळे. हा, येऊ देत सगळे वसुली करायला. आपण काय कोणाला घाबरत नाही. आणि त्या नगरसेवकाच्या केसचं काय झालं? झालंय ते सेटल. हा, बरं झालं. सध्या भाईच्या इमेज मुळे कोणी काय ऐकतच नाहीये. हीच निगेटिव्ह इमेज आता बदलायला हवी. अरे त्या राणीच्या शाळेतली शेमडी पोरं सुद्धा म्हणतात तुझा बाबा गुंड आहे. त्या लेकरांनी का सहन करावं? तिचा काय दोष, तिची काय चूक? नाही, आता वाटेल ते झालं तरी चालेल, पण मला आणि माझ्या मुलीला
सन्मानाची जिंदगी मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणेच होणार. ठीक आहे, मी जातो आता त्या नगरसेवकाच्या पोरालाच पकडून आणतो. एक विषयाचा तुकडा तरी पाडतो. ठेवू का? हा. का वहिनी आज फार शांत शांत दिसताय. झाली की नाही आमच्या पैशाची सोय? बाप्पा, हे घे. तुझे 6 नाही 12 महिन्याचे पैसे. जसं भाईसाठी काम करत होता तसं आता माझ्यासाठी करायचं. आणि तुझी नाटकं बंद करायची, नाही तर गाठ माझ्याशी आहे. गप गुमाल कामाला लाग. वहिनी आधी बाईसाठी काम करायचो, आता तुमच्यासाठी. निघा. ताईंना भेटायचं होतं. माझं बोलणं झालं होतं, एकदा विचारता का? काही कोणतरी मॅडम आले, त्यांना भेटायचंय तुम्हाला. पाठवू का? पाठव. चला भेटा. थँक्यू. ताई नमस्कार. आपल्या फोनवर बोलणं झालं होतं ताई. बसा बसा. बोला. ताई आपलं फोनवर बोलणं झालं होतं. आम्ही महिलांसाठी एक नवीन आश्रम आणि वृद्धांसाठी एक केअर सेंटर चालू करतोय. तुमच्यासारख्या लोकांनी मदत केली तर आम्हाला खूपच मदत होईल ताई. तर माझं असं म्हणणं होतं, तुम्ही एकदा बघता का? दाखवा. तुम्ही यात नक्की करणार काय काय आहात? या ब्रोशरमध्ये तुम्ही बघाल ना ताई, तर आम्ही जे सहाय्यता सेंटर चालू करतोय ते आम्ही सगळ्या सोयीसुविधांनी युक्त करणार आहे. त्या वृद्धांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना एकाच छताखाली उपलब्ध होतील. त्यांना आर्थिक गोष्टींसाठी, एकाकीपणा कमी करण्यासाठी कुठेही वेगळीकडे नाही जावं लागणार. आणि त्यासाठी 10 लाख रुपये हवेत ताई. बरं, हे घ्या. तुम्ही खरंच खूप छान काम करताय आणि अशा चांगल्या कामाला नाही म्हणायची माझी इच्छा नाहीये. तुम्ही असं करा, तुम्ही उद्या या. ताई ते उद्या जरा अहो आश्वासन नाही देते. उद्या तुम्हाला तुमचे पैसे मिळतील आणि इतक्या चांगल्या कारभाराला माझा हातभारही लागेल. आणि आणखी तुम्हाला गरज लागली तर माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेतच. बाप्पा, उद्या या बाईंना 10 लाख रुपये देण्याची व्यवस्था करा. तुमच्यासारख्या लोकांमुळे ताई या सगळ्या लोकांना मदत मिळेल. आमचे आजी आजोबा तुम्हाला खूप दुवा देतील. तुमचं खूप भलं होऊ दे ताई. थँक्यू. भेटायचं होतं. ताईसाहेब, ताईसाहेब, हो थांबा. कोण आहात तुम्ही? बसा बसा तिथे बसा. ताईसाहेब, तुमचे लय उपकार झाले ताईसाहेब. माझा भावकीने दिवस रात्र दारू पिऊन पडायचं बघा. त्याच्या उपचारासाठी ना आमच्याकडे पैसे पण नव्हते. हे डॉक्टर म्हणाले आम्ही उपचार करतो, पण आम्ही पैसे कुठनं देणार बाईसाहेब? तुम्ही संस्थेला दिलेल्या खर्चात नाही ना माझ्या भावाचा उपचार झाला, त्याची दारू सुटली, तो माणसात आला. लय बरं झालं बाईसाहेब, खूप आभार. मी काही वेगळं नाही केलंय, मी माझं कर्तव्यच केलंय. धन्यवाद बाईसाहेब. या. डॉक्टर, आपला प्लॅन आता सक्सेसफुल होताना दिसतोय. नक्कीच. बरं, तुम्ही काय काम काढणार? आपण बोललो त्याप्रमाणे 70% पेक्षा जास्त केसेस ह्या हॅबिट फ्री होत आहेत.
आपण जर मुळशीजवळ जागा घेऊ शकलो तर आपलं व्यसनमुक्ती केंद्र हे नक्की उभं राहू शकेल. त्यासाठीच आलो होतो. नक्कीच. आज मी थोडी घाईत आहे. तुम्ही असं करा, पुढल्या आठवड्यात या. येताना आराखडा बनवून आणा. सविस्तर चर्चा करू आणि कामाला लागू. आणि लागलंच तर बजेटही वाढवू की. चालेल. येऊ मी. बाप्पा बघतोयस ना रे, लोक आता या भाईच्या फोटोला नमस्कार सुद्धा करायला लागले. त्यांना मी एकच म्हणेन, धन्यवाद मला नको, त्या वेळेला द्या जी आता बदलत चालली आहे. हॅलो. हॅलो. हा मी बोलतोय. बोला. परिस्थिती आता निवळली आहे, त्यामुळे येतो एक 4-5 दिवसात. का? हा ठेवू का? या. सगळे ठीक आहे का? आणि मुली कशा आहेत? मुली मजेत. काही खाल्लंय? खात पिते झालोय. कळतंय ते वासावरनं. बडबड करायची सेवा अजून तशीच आहे वाटतं. बरं ते जाऊ दे, मला सांग पैसे किती शिल्लक आहेत? पैसे पैसे आहेत ना. पैसे आहेत म्हणजे सोनं होतं ते सगळं तसंच आहे. आणि पटपट. हो, कॅश असेल साधारण 20-25 लाख. काय? फक्त 20-25 लाख? आणि बाकीचे कुठे गेले? भाई 50 कोटी ठेवून गेले. 50 कोटी. आणि सोनं किती असणार आहे? 1 करोड? नाही, ते सध्या जरा मदतीचं धोरण घेतलंय ना, त्यामुळे दिले पैसे थोडे इकडे तिकडे. भाईने 50 कोटी काय वाटायला कमवले ते का? कळत नाही? राणी बेटा, मी जर आईशी बोलतो की नाही बाळा, तू आतमध्ये जा बरं. धंद्याचा बाजार उठवला नुसता. धोका पत्करून पैसे कमवले मी. लोकांना वाटलं भाई मेला. एन्काउंटर मध्ये जो गेला ना, तो फक्त मुखवटा होता. मुखवटा. कारण खरा भाई तर मी आहे. मी तेच म्हणतेय. अरे कोणालाच माहित नाहीये की खरा भाई तू आहेस. आता चांगल्या मार्गाने घरात पैसा यायला लागलाय. सगळं आयुष्य नीट करू, एक वेगळं आयुष्य जगू आपण. बास कर तुझा हा गुन्हेगारीचा धंदा. धंदा कसा करायचा मला नाही शिकवायचं. वाट लावून ठेवली नुसती. वाट मी नाही लावलीये. माझ्याकडे पर्याय नव्हता. तू आणि तुझ्या कर्तुतींमुळे आम्ही भोगत होतो. आज माझ्यामुळे निदान मी आणि माझी मुलगी 4 चौघात मानाने वावरू शकतो. बंद कर तुझी नाटकं. आणि धंदा कसा करायचा मला नाही शिकवायचं. मनात आलं ना असे 56 किती 56 मुखडे उभे करेन. लाव ना, लाव. अजून एक मुखवटा लाव. तुला काय त्याचा बळी जाईल? आम्ही भोगतोच आहे. तुला फरक काय पडतो? ज्यातलं कळत नाही ना ते बोलायचं नाही. कळलं का?
आणि बघायचं तुला अजून एक मुखवटा बघायचा आहे हा? दाखव ना. ए इन्स्पेक्टर घेऊन ये रे त्याला. हा बघ, हा डॅनी नवा बाई. दाखवले का नाही? दाखवले हा? आपले सगळे स्पॉट दाखवले का नाही त्याला? हा अरे दाखवले का नाही? बस रे बस डॅनी बस. अरे असं नाही बसायचं, भाई सारखं बसायचं, भाई सारखं. कारण उद्यापासून तू आहे नवा भाई. आणि मी जे सांगतो ना ते सगळं नीट ऐकायचं, कळलं का? कारण ते जर नीट ऐकलं ना तर पार अगदी पोलीस पासून ते मंत्र्यापर्यंत सगळे आपले. आणि उद्यापासून एक नवीन सुरुवात करायची. काय नवीन सुरुवात? ए डॅनी बसलाय काय? चल उठ, बाईच्या पाया पड. उद्यापासून अख्खा जिल्हा ओळखणार आहे तुला. जिल्हा. उद्यापासून तू नवीन भाई. आणि चिंचोळकातील कोण? ईडी. संग्राम, तुला माहितीये तुला काय करायचंय ते. डॅनी, तू काळजी करू नकोस, तुझ्या कुटुंबाचा सांभाळ मी करेन. फक्त 3 महिन्याचा प्रश्न आहे. संग्राम तुला सोडवेलच. बाप्पा साफ करा. आयुष्य म्हणजे चांगल्या वाईटाचा झगडा आहे. एका साध्या घरातली मुलगी होते मी. शिक्षण झालं, वडिलांनी रिअल इस्टेट एजंट म्हणून याच्याशी लग्न लावलं. मग या एजंटचा पुढे भाई झाला. भाई झाला ते झाला, सैतानासारखा वागू लागला. पण माझ्या सहनशक्तीला काहीतरी अंत होता. माझ्या मैत्रिणी ट्रिपला जायच्या, मी फेसबुकवर फोटो बघायचे. नातेवाईक रोज लग्नात भेटायचे. मला मात्र सगळी बंधनं. याच्यावर झालेल्या हल्ल्यात मी तर माझा पायही गमावला. अजून काय काय गमावायचं होतं. मग आली एन्काउंटरची धमकी. त्यात याचा मुखवटा मारला गेला, हा फरार झाला. उरलं काय? नुसती दहशत. सगळ्यांना वाटलं मी एकटी पडलीये. सगळे वसुली करायला यायला लागले. पण कसं आहे, वेळ तुम्हाला हरवत किंवा जिंकवत नसते, ती शिकवते. मलाही शिकवलं, लढायला शिकवलं. आणि मग मी ठरवलं सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायची. अशा झाडलेल्या बायकांना घेऊन पापड कारखाना सुरू केला. आश्रमांना मदती दिल्या. पण यांच्या घाबरवून खून खराबा करून मिळवलेल्या पैशापेक्षा माझ्या या दिलेल्या पैशामध्ये मला जास्त आनंद मिळत होता. समाधान होतं त्यात. काही भीतीचं सावट नव्हतं. सुखरूप वाटत होतं.
एवढा सगळा डाव मी मांडला, सगळं काही सुरळीत केलं आणि त्यात जर आता हा येणार असेल आणि माझा सगळा डाव मोडणार असेल तर हा गेलेलाच बरा. हा वाईटाचा शेवट नाहीये, ही चांगल्याची सुरुवात सुद्धा आहे. हरिओम. कौस्तुभ गोडबोले, स्वप्नी पाटील, सुजीत सोमण, क्रांती गोडबोले, पराग गोडबोले आणि बाल कलाकार विराज भोसले